नवसाने झालेली मुलगी 12वीत असताना असे काही वागते ते पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. लग्नाला 7 वर्षे झाली तरी बायकोची कूस भरली नव्हती. बाबा म्हणून ऐकायला कान हत्तीसारखे झाले होते. खूप इलाज करून सुद्धा हाती निराशा लागत होती. बाबा तसे नास्तिक होते, परंतु शेवटचा उपाय व आईची इच्छा होती म्हणून तुळजाभवानीला नवस केला. जर माझ्या घरात लक्ष्मी आली तर आई तुला भेटायला येईन असा नवस केला. त्यानंतर काही दिवसातच तुम्ही बाप होणार असल्याची बातमी बायकोने दिली. बातमी ऐकून नास्तिक बाप आस्तिक झाला. रोज मनोभावे माता तुळजाभवानीची पूजा करू लागला. आईचे शेकडो पूजापाठ व नवस कामी आले होते. बरोबर श्रावणातल्या 3ऱ्या दिवशी पहाटे तिचा जन्म झाला. बाबाची लेकीसाठी जी आस होती ती आस संपायला 7 वर्षाचा काळ लोटला होता. श्रावण ज्या प्रकारे चैतन्याचे वातावरण निर्माण करतो तसाच आकार बापाच्या मनाने घेतला होता. मुलीच्या आनंदात नवस करण्यासाठी पायी देखील चालत गेला. चालत चालत पायाला फोड आले होते. खोलवर काटे रुतले होते. पायातून रक्त वाहत होते. पण ते सर्व मुलगी झाल्याच्या आनंदापुढे फिके होते. मुलगी झाल्याच्या आनंदापुढे वेदना तग धरत नव्हत्या. ताई, तू बाळाचं नाव श्रावणी ठेव असं आवर्जून मोठ्या दिदीला सांगितले. श्रावणाने वातावरणात चैतन्य आणले होते, तर या श्रावणीने बापाच्या मनात नाव जरी श्रावणी ठेवले तरी तो लाडाने दिदी म्हणत असे. दिदीची चेहरेपट्टी आईवर गेली होती, पण नाक मात्र बाबासारखे होते. दिदी हळूहळू घरात लक्ष्मीचे पाऊल टाकू लागली. तिच्या सहवासाने घर प्रसन्न होत होते. आई तर दिवसभर ताई ताई म्हणत पकडण्यातच दमून जायची. बापाने लेकीला काही कमी पडू नये म्हणून दुसरा अपत्य होत असून देखील जन्म न देण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या श्रावणात दिदीला 5 वर्षे पूर्ण होणार होती. दिदीचा वाढदिवस मोठा करायचा होता म्हणून वर्षभर पगारातून काही रक्कम बाजूला काढत होते. आयुष्यात कधीही केकचं तोंड न पाहिलेल्या बापाने लेकीसाठी 5 किलोचा केक आणला होता. दिदीच्या वाढदिवसाला मी तिला डॉक्टर करणार असं त्याने ठरवून टाकले. त्यासाठी तो पुढच्या महिन्यापासून पैसे सुद्धा बाजूला काढू लागला. दिदी आता शाळेला सुद्धा जायला लागली होती. स्वतः मात्र सरकारी शाळेत गेला होता. मुलीला मात्र इंग्लिश मीडियम मध्ये घातलं होतं. मुलगी थोडंच बाबासारखी होणार आहे, ती तर डॉक्टर होणार आहे ना. एकदा पाणी बदल झाल्यामुळे दिदीला ताप आला म्हणून तो रात्रभर मिठाच्या पट्ट्या बदलत होता. रात्रभर दिदीचा हात हातात घेऊन चोळत होता. त्या रात्री त्याला झोपही आली नव्हती. या श्रावणात दिदी 7 वर्षाची झाली होती. तिला पैंजण करायचे होते म्हणून बापाने हातातली अंगठी गहाण ठेवली होती. पण मुलीला पैंजण केली. बापाला थोडीच अंगठी शोभून दिसते. शोभून दिसतात तर ते लेकीच्या पायातील पैंजण नाही का. पैंजण घालून दिदी चालत होती, मात्र त्याच्या आवाजाने बापाचे कान तृप्त होत होते. बापाचा पगार 10,000 होता, मात्र तिला 3,000चा ड्रेस आवडला म्हणून घेतला. बाप मात्र 2 वर्षापूर्वी घेतलेला शर्ट अजूनही घालत होता. बापाला कशाला कपडे पाहिजे? कपडे पाहिजे ते मुलीला. बापाला कोण पाहणार आहे? मुलगी 4 चौघांमध्ये उठून दिसली पाहिजे नाही का. लेकीचं तोडकं मोडकं इंग्लिश ऐकून त्याला अप्रूप वाटत होते. त्याला अजून जोमाने मेहनत करण्याची ताकद मिळत होती व तो अजून जोमाने मेहनत करत होता. लेकीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. लेक तशी हुशार होती. शाळेत नेहमी 1ल्या 2ऱ्या नंबरवरच असायची. लेकीला मोठ्यापणी तू कोण होणार असे विचारल्यावर ती डॉक्टर होणार असे सांगत होती. 9वीत असताना तिने पहिल्यांदा प्रथम क्रमांक पटकवला. शाळेने ठरल्याप्रमाणे प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांचे सत्कार करायचे ठरवले. आपल्या मुलीला सत्कार होताना पाहून बापाच्या डोळ्यातून आनंद अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. बापाचे डोळे सभागृहाला ओरडून सांगत होते की ही माझी लेक आहे. सत्कार समारोह झाल्यावर बापाने परत डॉक्टर होऊन अशीच माझी मान उंचाव असं बजावून सांगितलं. ती होय बाबा असे म्हणत मान डोलावू लागली. दिदी 10वीला 3य क्रमांक पटकून उत्तीर्ण झाली. बापाने आनंदाच्या भरात पूर्ण कॉलनीला पेढे वाटले. पेढे वाटताना माझी दिदी डॉक्टर होणार आहे असे सांगायला तो विसरला नाही. त्याने सर्वांना पेढे भरवले, परंतु त्याला कोणीही पेढा भरवला नाही. त्यानंतर दिदीने विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयामध्ये जाऊन महिना झाला.
आणि दीदीने मोबाईलची मागणी केली, तोही मोठा. बाप म्हणाला, बेटा आपण घेऊ तुला, उगाचच अभ्यासात खोळंबा नको. व बापाने तिची मागणी मान्य केली. तिने दुकानात गेल्या गेल्या डायरेक्ट 10,000च्या फोनवर हात ठेवला. पण मुलीची इच्छा मोडू नये म्हणून बापाने हळू दुकानदाराच्या कानात सांगितले की आता मी 5,000 देतो, बाकीचे पुढच्या महिन्यामध्ये देतो. हे ऐकल्यावर दुकानदार तयार झाला नाही. शेवटी दुकानदाराने हप्त्यावर फोन घ्यायला सांगितले. मात्र बापाच्या बटनाच्या फोनवर 2 ठिकाणी रबर लावला होता आणि फोनच्या बॅटरीला मागून कागद लावून तो वापरत होता. बापाला कशाला लागतोय नवीन फोन? त्याचा फोन कोण बघणार आहे? फोन तर लेकीला पाहिजे, आणि तोही नवीन आणि मोठा. माझी लेक तर डॉक्टर होणार आहे ना. त्याची दीदी रात्रभरपर्यंत मोबाईलवर काहीतरी करत असायची. माझी लेक अभ्यास करते असे म्हणताना बापाला वेगळाच सन्मान वाटत होता. तिला 11वीमध्ये पाहिजे तसे मनासारखे मार्क पडले नाही, परंतु बापाने आता पेपर अवघड झाले असतील म्हणून काहीही बोलला नाही आणि लेकीनंही काहीही सांगितले नाही. 12वीमध्ये चांगले गुण मिळावे म्हणून क्लास लावला होता आणि क्लासवरून 8 वाजेपर्यंत दीदी घरामध्ये यायची. एकदा 10 वाजले होते तरी दीदी घरी आली नाही. बापाने क्लासमध्ये विचारले तेव्हा दीदी आज क्लासलाच आली नाही असे सांगण्यात आले. ते ऐकून काय करावे आणि काय नाही हे त्याला कळतच नव्हते. बायकोचे डोळे रडून रडून लाल झाले होते. माझ्या लेकीला काहीतरी झाले असेल म्हणून ती रडत होती. बापाचेही मन रडू रडू झाले होते, परंतु तो रडला नाही, कारण आपणच जर रडलो तर बायकोला कोण आधार देणार, म्हणून तो रडला नाही. काही वेळाने तो सहज चालत चालत टेबलकडे गेला व त्याला तिथे एक चिठ्ठी दिसली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, बाबा माझे एका मुलावर प्रेम आहे आणि तो खूप श्रीमंत आहे. तुम्ही तुमचं जीवन एका छोट्या खोलीमध्ये काढलं आणि माझ्या इच्छा पूर्ण करू शकला नाही, म्हणून मी माझ्या जीवनाचा जीवनसाथी निवडला आहे. तुम्ही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका आणि पोलिसातही जाऊ नका. तुम्ही मला शोधून घरी परत आणलं तर मी जीव देईन आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. तुमची लाडकी दीदी. बापाचे पाणवलेले डोळे पत्र वाचत होते, तर पत्रातील शब्द बापाच्या हृदयावर घाव घालत होते. कालपर्यंत नवीन ड्रेस पाहिजे म्हणून हट्ट करणारी माझी दीदी असं कसं करू शकते म्हणून त्याला नवल वाटत होतं. जे हात दीदीला डॉक्टर बनवण्यासाठी दिवसभर झिजत होते ते हात देवाकडे विनवणी करत होते. काट्यामधून चालणाऱ्या पायामध्ये तर उभे राहण्याचे देखील बळ उरले नव्हते. बापाला नेमकं कळत नव्हते की चुकलं तर नेमकं चुकलं काय. आपण स्वतः फाटक्या कपड्यामध्ये राहून लेकीला 3,000चा महाग ड्रेस घेणं चुकलं? लेकीच्या आनंदात अनवाणी नवस फेडणं चुकलं की काय? स्वतः तुटका फोन वापरून दीदीला मात्र महागडा स्क्रीन टचचा फोन देऊन चुकलं का? लेकीला डॉक्टर बनवायचे स्वप्न चुकलं का? की लेकीला दिलेले संस्कार चुकले का? लेकीवर स्वतःपेक्षा जास्त जीव लावणं चुकलं? बापाला नेमकं हेच समजत नव्हते की चुकलं तर नेमकं चुकलं काय. आपली काय म्हणून कस राहिली होती की आपली मुलगी एका महिन्यापासून भेटलेल्या मुलासाठी आपल्या जन्मदात्यांना सोडून गेली. जर ही छोटीशी हृदयस्पर्शी कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.